हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतो आहे सोया मसाला. त्यासाठी मी इथे सोयाबीन भिजत घातली होती. आता मी इथे बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लसूण आणि थोड्याशा 2-3 मिरच्या छानपैकी परतून घेते तेलात आणि एक आपलं वाटण तयार करून घेते. आता हा भिजवलेला सोयाबीन एकदम त्यातलं पूर्ण पाणी काढून घेऊन मोकळा केला. आता कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. तेलात थोडंसं जिरं मोहरी टाकून तळून घेऊयात. त्यात हे तयार केलेलं वाटण टाकून घेऊ, छानपैकी परतून घेऊयात. त्यात थोडंसं लाल तिखट आणि मीठ हळद टाकून तेल सुटेपर्यंत छानसं असं परतून घेऊयात. एक 2 ते 3 मिनटं लागतात या प्रोसेसला. तुम्ही बघू शकता एकदम छान झालं आहे. यात आता सोयाबीन टाकूयात. आता यात सोयाबीन टाकून छानपैकी याला असं मिक्स करून घेऊयात. त्यात थोडंसं पाणी टाकून एक 5-1 मिनटं कमी फ्लेमवर छान उकळी देऊन घेऊयात.